दिवाळीमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात, पण या पदार्थांची सुरुवात या गोड शंकरपाळीपासून केली जाते. ही शंकरपाळी बनवायला अगदी सोपी आहे आणि या ठिकाणी जर पाहताल तर या शंकरपाळीला अगदी भरपूर असे लेयर्स आलेले आहे. आणि विशेष म्हणजे ही शंकरपाळी इतकी खुसखुशीत झाली आहे ना, अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी. ज्याप्रमाणे खारीला भरपूर लेयर्स असतात ना, त्याच प्रकारची आज या ठिकाणी ही शंकरपाळी बनवलेली आहे. या दिवाळीला जर तुम्हाला अशी खारीप्रमाणे जर शंकरपाळी बनवायची असेल ना, तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. म्हणजे यामध्ये सांगितलेल्या बारीक सारीक गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि तुमची सुद्धा या दिवाळीला अशीच शंकरपाळी तयार होईल. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. शंकरपाळी बनवण्यासाठी इथे आपण मैदा घेतलेला आहे. आता हा मैदा घेत असताना तुम्ही कोणतीही वाटी सेट करून घ्यायची आहे. जर तुम्ही 1 किलो किंवा अर्धा किलोच्या जरी प्रमाणात बनवत असाल तरीही कोणत्याही भांड्याने हे प्रमाण मोजून घ्यायचं आहे. साधारणपणे इथे आपल्याला 3 वाट्या अगदी गच्च भरून मैदा घ्यायचा आहे. मैदा सुरुवातीला चाळून घ्यायचा आणि मग तो अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे. आता हा परातीत काढलेला मैदा बाजूला ठेवायचा आणि एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण मैदा मोजला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता. आता ज्या वाटीने आपण पाणी मोजलं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे, अगदी रूम टेम्परेचर वरचंच. त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायचं आहे. अगदी सोपं प्रमाण आहे, त्यामुळे तुम्हाला जमेल. जर तुम्हाला शंकरपाळी जास्त गोड हवे असेल तर 1-2 चमचे साखर तुम्ही वाढवू शकता. तसं पाहिलं तर हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता हे पातेल्यात घातलेले पदार्थ आपल्याला फक्त साखर विरघळून घ्यायची आहे. याचा एक तारी किंवा खूप कडकडीत हे मिश्रण बनवायचं नाही. जर खूप कडकडीत मिश्रण बनवलं तर तुमची शंकरपाळी कडक होण्याची शक्यता आहे. जरी आपण गोडाचा पदार्थ बनवत असलो तरी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना की तो पदार्थ आणखीनच चविष्ट होतो. त्यामुळे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि विलायची पावडर घालायची. हे सर्व कोरडे जिन्नस छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे. आता हे पदार्थ मिक्स झाले की त्यामध्ये आपण तूप, साखर आणि पाणी हे जे मिश्रण आहे ते यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे. जरी प्रमाण योग्य असलं तरी सुद्धा पिठामध्ये घालत असताना ते थोडं थोडं करूनच वापरायचं आहे. मैद्यामध्ये हे मिश्रण वापरत असताना पूर्णतः थंड करूनच वापरायचं आहे. अजिबात कोमट किंवा खूप कडकडीत गरम करून वापरायचं नाही. आता या ठिकाणी जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण जर कमी वाटलं तर 1-2 चमचे दुधाचे वापरायचे आहे. आता या ठिकाणी आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे. हे 10-5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. अगदी खूप वेळ सुद्धा हे पीठ झाकून ठेवायचं नाही, नाहीतर तुपामुळे हे पीठ अगदी घट्ट तयार होतं. आता पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आणि छान लवचिक झाल्यामुळे आपल्याला लाटणं सोयीस्कर होतं. तर अशा पद्धतीने मी या पिठाचे 2 गोळे केलेले आहे आणि एक गोळा छान हातावर मऊ करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा गोळा मऊ करून घेतलेला आहे. आता सुरुवातीला पोळपाटावर लाटत असताना आपल्याला या ठिकाणी अजिबात पिठाचा वापर करावा लागत नाही, कारण या पिठामध्ये आपण तूप घातलेलं असतं. त्यामुळे सहज ही पोळी आपल्याला लाटता येते. साधारणपणे मध्यम आकाराची ही आपल्याला पोळी अशी लाटून घ्यायची आहे. आता जर तुम्हाला शंकरपाळीला जर लेयर्स नको असतील तर अगदी या पोळीच्या जरी तुम्ही शंकरपाळ्या बनवल्या ना तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला शंकरपाळीला लेयर्स हवे असतील तर अशा पद्धतीने पोळीला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे. पिठाचा गोळा हा तुमच्या पद्धतीने तुम्ही लहान मोठा घेऊ शकता. तर या ठिकाणी मी ही पोळी पुन्हा एकदा अशी लाटून घेणार आहे. या पोळीची आपल्याला शंकरपाळी बनवायची, त्यामुळे ही पोळी खूप जाडसर किंवा खूपच पातळ सुद्धा लाटायची नाही. जेणेकरून मध्यम स्वरूपाची ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. अगदी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे. तर या ठिकाणी पाहू शकता मस्त आपली पोळी लाटून झालेली आहे. आता शंकरपाळीला तुम्हाला ज्या आकाराची शंकरपाळी बनवायची त्या आकारामध्ये लहान मोठी साईज तुम्ही बनवू शकता. साधारणपणे नेहमीप्रमाणे आपली जशी चौकोनी आकाराची असते त्या पद्धतीचीच मी बनवणार आहे. त्यामुळे काय होतं की शंकरपाळीला छान लेयर्स पडले जातात आणि दिसायला सुद्धा छान दिसते. शंकरपाळी कापण्यासाठी तुम्ही चाकूचा वापर करू शकता किंवा कटर जर असेल तोही वापरू शकता किंवा फिरकीचा चमचा असेल ना तोही वापरला तरीही चालेल.
या ठिकाणी शंकरपाळीची जाडी पाहताल तर अगदी मध्यम स्वरूपाची आहे आणि याला लेअर सुद्धा खूप भरपूर आलेला आहे. आता साईडच्या ज्या वाकड्या तिकडे झालेल्या शंकरपाळ्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढायच्या आहे, जेणेकरून ज्या चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या आहेत तेवढ्याच आपल्याला तळायला ठेवायच्या आहेत. आता या सर्व शंकरपाळ्या आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे. अगदी एकावर एक जरी पडल्या ना तरी सुद्धा या शंकरपाळ्या चिकटल्या जात नाही. ज्यावेळेस आपण तेलामध्ये शंकरपाळी तळतो त्यावेळेस अगदी त्या मोकळ्या होतात. शंकरपाळी बनवत असताना आपल्याला जेवढ्या शंकरपाळ्या एका वेळी तळायच्या आहे तेवढ्या शंकरपाळ्या सुरुवातीला बनवून घ्यायच्या आहे. आता या ठिकाणी शंकरपाळी तळण्यासाठी मी तेलाचा वापर करणार आहे. शंकरपाळी तळताना आपल्याला तेल हे मध्यम स्वरूपाचं गरम असायला हवं. खूप कडकडीत गरम तेलामध्ये ही शंकरपाळी अजिबात सोडायची नाही. सुरुवातीला तेलामध्ये छोटासा गोळा टाकून बघायचा आणि तेलाचं टेम्परेचर चेक करायचं आहे. त्यानुसारच नंतर आपल्याला शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आहे किंवा सुरुवातीला थोड्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून पाहायच्या. सुरुवातीला सोडलेल्या शंकरपाळ्यांना आपल्याला लगेच झारा लावायचा नाही. शंकरपाळी तळत असताना सुरुवातीपासून अगदी शंकरपाळी तळेपर्यंत लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे. अजिबात याची फ्लेम वाढवायची नाही. जर तुम्ही मोठ्या गॅसवर या शंकरपाळ्या तळल्यात ते वरच्या बाजूने लालसर होतात आणि आतल्या बाजूने मात्र कच्च्या राहतात. लो टू मीडियम गॅस ठेवल्यामुळे शंकरपाळीला छान भरपूर प्रमाणात लेअर सुद्धा येतात आणि अगदी सोनेरी रंगापर्यंतच या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. पहिली बॅच आपली तळून झाली ही तळलेली बॅच आपल्याला जाळीदार भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे, कारण या शंकरपाळीची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे त्या शंकरपाळीला आणखीन डार्क रंग येण्याची शक्यता आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच सुद्धा तेलामध्ये सोडलेल्या आहे. एकाच वेळी सर्व शंकरपाळ्या न बनवता जसजशा शंकरपाळ्या आपल्याला तळायच्या आहेत त्याच पद्धतीने थोड्या थोड्या करून आपल्याला ह्या तळून घ्यायच्या, जेणेकरून या शंकरपाळीला छान मस्त लेयर्स येतात. कारण ताज्या ताज्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्या ना की त्यांना लेयर्स सुद्धा खूप छान येतात. तर या ठिकाणी आपली दुसरी बॅच सुद्धा छान तळून झालेली आहे. तळलेल्या शंकरपाळ्या पूर्णतः थंड होऊ द्यायच्या आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहे, जेणेकरून या शंकरपाळ्या अगदी महिनाभर सुद्धा छान टिकतात. शंकरपाळीचं या पद्धतीने प्रमाण जर घेतलं ना तर तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही. छान मस्त खुसखुशीत आणि खारीप्रमाणे भरपूर लेयर्स असलेली तयार होईल. या व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स आणि काही महत्त्वाच्या गोष्टी जर वापरल्या ना तर तुमची शंकरपाळी छान तयार होईल. या दिवाळीला माझ्या पद्धतीने अशा प्रकारची छान गोड शंकरपाळी नक्की बनवून पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामधल्या टिप्स कशा वाटल्या त्याही मला कमेंट करून विचारू शकता. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझी नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचे कोणतेही व्हिडिओ मिस होणार नाहीत. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.